आमदार हिरामण खोसकर आपल्या सोबत आहेत. आमदार साहेब, अतिशय दुःखद घटना आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा मानणारा वर्ग ज्या इथे अजितदादांसाठी होता, अजितदादांचं सुद्धा खूप प्रेम नाशिक जिल्ह्यावरती होता. खूप होता म्हणजे खूप म्हणजे पलीकड होता एकदम. म्हणजे दादा काय तुम्ही सांगा, सामान्य सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते दादा आमच्यासारख्याला काही ठिकाणी तास तास 2-2 तास बसावं लागत एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर. परंतु दादाकर मला नाही वाटलं 10 मिनिटाचे 5 मिनिटाचे पुढं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बाहेर थांबायला लागलं. इतकं काम केलं दादांनी आमच्यासारख्या सामान्य. मी काँग्रेसमध्ये 5 वर्ष असताना सुद्धा कुठलीच नीती मला कमी पडून दे. नरहरी हिरामणचं नाव यादीत राहू दे, त्याला निधी दे. तो आपल्या भरोश्यावर गेला, आपण पाठवलेला आहे. आपला कार्यकर्ता आहे, आपला आहे, तो आपण तिकडे पाठवलेला आहे. त्यावेळेस सुद्धा दादा म्हणायचे जाऊ नको, मी जागा सोडवतो. मोठे साहेब म्हणे थोरात साहेब जागा सोडत नाही. साहेबांनी मला पुण्याला बोलून घेतलं आणि पाठवून दिलं. दादा माझ्यावर चिडले, दादांचे पाटील साहेब आम्ही जागा सोडून गेलो, तू कशाला गेला. म्हणलं दादा मोठे साहेब ऐकते नाही. एमराय पार्कला बोलवलं साहेबांनी, मला बोलवलं, देवदास शेटला आणि समीर भाऊला बोलवलं. त्यांनी सांगितलं का थोरात ऐकत नाही, तो आपला कार्यकर्ता, त्याला उघडून मागच्या 2014ला पडला तर दादा त्याला थांबवून उपयोग नाही. मला म्हणे काय कर. म्हणलं साहेब तुम्ही सांगा काय करायचं. मोठे साहेब म्हणे नाही जागा सोडत नाही दादा, आत्तानी तू दाबून जाशील, निघून जाय. त्यावेळेस मोठे साहेबांनी पाठवलं. दादा खूप रागावले, तू कोणाचं ऐकतो, तू माझा ऐकत नाही अशा पद्धतीने. आता सुद्धा मला 3 वेळेस बोलावलं, हिरामण तू राष्ट्रवादी ते. म्हणलं दादा मला सगळ्यांशी बोलावं लागेल. संपत नाना सकाळला बोलून घेतलं, संदीप भाऊला गुळव्यांना, सर्वांना गोरख मोडके, माळी मामा सगळ्याला बोलवलं. आणि मी हिरामणचे एवढे कामं केले, हिरामण माझं ऐकत नाही. जे काय ते त्याला दिलं. प्रत्येक माझ्या सत्तेतल्या आमदाराला जेवढी निधी दिली त्याला दिली आणि तो येत नाही. शिंदे साहेब मला म्हणाले शिवसेनेत. एक दिवस शिंदे साहेबाकडे गेलो आणि शिंदे साहेब रात्री 2:30 वाजता शिंदे साहेब मला म्हणे हिरामणजी मी एवढं काम करतो तरी तू माझ्याकडे येत नाही. मी म्हणलं साहेब दादा तुम्ही एकच आहे. दादाला लगेच माहीत झालं, अरे म्हणून तू काय प्रत्येक ठिकाणी रात्री बेरात्री जातो. म्हणलं दादा कामासाठी जातो, लोकांच्या कामासाठी जातो. दादा माझ्यावर चिडून जायचे, तू सीएम कडे जातो, एकनाथ शिंदे साहेबांकडे जातो, अरे काय तुला काय कमी केलंय मी. दादा मी म्हणायचो लोकांच्या कामासाठी जातोय. लई जीव लावला माझ्या आई बापानंतर दादानी मला. गरीब कुटुंबातला मला कुठलाही वारसा नसताना दादानी मला राजाच्या कानाकोपऱ्यात माझे नाव झळकवलं. विकास हिरामण कामाचा माणूस. एक दिवस सह्याद्रीला कॅबिनेट होती, मला सही घ्यायची होती. गिरीश भाऊ सही घेतली आणि गिरीश भाऊ म्हणे आता कॅबिनेट चालू झाली नाही. दादा म्हणतो तुला अजून मंत्री व्हायला टाईम आहे, तू आता बाहेर जा, आम्हाला कॅबिनेट करून तुला मंत्री व्हायला टाईम आहे, अजून मंत्री अजून 1-1.5 वर्ष तुला टाईम आहे मंत्री व्हायला. हो नाही हो माझी छाती भरून मला इथं. हे सगळ्या आठवणी सांगताना आपल्याला अश्रू अनावर होत आहेत. असं नेता होणार नाही. जसं देशाचे राजूजी गेले त्यावेळेस देश पोरका झाला, ती पद्धत आज राजाला झाली की ते काम केलं. दादाची उणीव नाही भासणार. टायमिंग. साहेब, दादांचं जाणं हे अत्यंत दुःखद आहे, खूप मोठा दुःख आहे. पण आता एक मागणी अशी पद्धतीने होते की दादांच्या जागी सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घ्या, उपमुख्यमंत्री करा. आता ते कोण करावं त्यांच्या कुटुंबात. पण माझी एकच विनंती आहे, सगळे नेत्यांनी त्या कुटुंबाच्या संग राहो, कोणीही कुठं जाऊ नये. एवढा मोठा दुःख त्या कुटुंबावर आलेलं आहे, सगळ्यावरच आलेलं आहे आमच्यावर.
तर या दुःखामधून तर जसे आमचे नेते झिरवळ साहेब सांगतील त्या पद्धतीनं, परंतु ते दुःख सावरण्यासाठी सर्वांनी त्या कुटुंबाच्या पाठीमागं राहावं. जे काही कुटुंबावरती शेफ साहेब निर्णय घेतील ते घेतील, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांनी त्या कुटुंबाच्या मागं राहावं हीच माझी इच्छा आहे. तर हे होते हिरामण खोसकर. आत्ताचं हे दुःख आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीतले नेते असतील, आमदार असतील, या सगळ्या लोकांनी यात कुटुंबाच्या मागे उभं राहावं अशा पद्धतीची एक भावना हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.